बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे, ठीक आहे। तर नवीन जी आर आलेला आहे, लाडक्या बहिणींसाठी नवीन आनंदाची बातमी, मोठी खुशखबर आहे। तर बघा 1500 रुपये तुम्हाला 1500 रुपये मिळाले होते 12 मार्च रोजी, ठीक आहे। तर बघा तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्हाला असे एकूण 1500 प्रमाणे 3000 रुपये जमा झालेले होते। तर संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो, अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते, ठीक आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा ताईंनो, लाडक्या बहिणींसाठी जो नवीन जी आर आलेला आहे, ठीक आहे, लाडक्या बहिणींसाठी जो जी आर आलेला आहे, तर त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। तर बघा पुढील काही दिवसांमध्येच अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर एक अर्जासाठी 50 रुपयांप्रमाणे वर्ग करण्यात येणार आहेत। महिलांसाठी सर्वोत्तम म्हणजे 4 सरकारी योजना आहेत। तर त्याबाबत मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर बघा, सुकन्या समृद्धी योजना यासाठी बघा, ही योजना गुंतवणुकीदारांमध्ये खूप लोकप्रिय झालेली आहे। 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली होती। ही योजना बेटी पढाओ बेटी बचाओ या योजनेच्या माध्यमातून एक चांगला संदेश समाजाला मिळालेला आहे। बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ एक भाग आहे आणि या योजनेअंतर्गत वार्षिक 8.2% परतावा मिळतो, ठीक आहे। यासोबतच तुम्हाला इन्कम टॅक्स सेक्शन 80 सेंटीग्रेड अंतर्गत तर सर्वांसाठी मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी। या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात। बघा, 2 लाख रुपये तुम्हाला गुंतवले जाऊ शकतात, ठीक आहे। तसेच महिलांना 7.5% दराने परतावा मिळतो। ही योजना 2023 मध्ये झाली होती। तर याशिवाय NCIGCSE हा शालेय विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो। या योजनेअंतर्गत शाळेत शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत दिली जाते। बघा, आर्थिक मदत त्यांना शिष्यवृत्ती दरात दिली जाते। तसेच या योजनेअंतर्गत अद्ययावत उपस्थित करतात महिलांच्या अडीअडचणी अधोरेखित केल्या आहेत। त्या स्वतःचा अनुभव सांगताना म्हणाले की, लग्नाआधी वडिलांचे नाव माझ्या नावावर येत असे, लग्नानंतर मी पतीचे नाव आणि आडनाव स्वीकारले, मात्र आता अचानक आईचे नाव लिहिण्याची अट लागण्याने गोंधळ उडाला आहे। नव्या नियमांनुसार आईचे नाव लिहिल्यानंतरच पतीचे नाव आणि त्यांचे आडनाव लिहावे लागते। त्यामुळे नाव कसे लिहायचे याचा संभ्रम आता महिलांमध्ये निर्माण झालेला आहे। बघा, तर मोठी बातमी आहे, मोठी। तसंच तुम्हाला बघा, दर महिन्याला आता 4000 रुपये मिळणार। बघा, म्हणजे दर महिन्याला तुम्हाला 4000 रुपये दिले जातात असे सांगितलेले जातं, परंतु अशी कोणतीही योजना राज्यात राबवण्यात आली नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे। अशी कोणतीही योजना महाराष्ट्रात राबवण्यात आलेली नाही। कोणत्याही पोस्टाला बळी पडू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे। महिलांच्या नावे नोंदणीत मोठे बदल होणार आहे। बघा, महाराष्ट्रामध्ये सरकारने महिलांसाठी खूप मोठ्या योजना तर 15 मार्च रोजी ही म्हणजे तुम्हाला ही मोठी गुड न्यूज आहे। बघा, आजची ही मोठी लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। तर सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे। लवकरच महिलांना बघा 4000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। आता तुम्हाला 1500 मिळाले, 1500 कडून तसे तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। म्हणजे तुम्हाला 2100 रुपये जो हप्ता आहे तो सुद्धा तुम्हाला जाहीर होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे। बघा, आता नवीन योजनेमध्ये आता सरकार त्यावर काय निर्णय घेतं, देवेंद्र फडणवीस साहेब काय निर्णय घेतात, तर जशी बी माहिती आहे तसे सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चालत आहे। आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता। तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त नवनवीन माहिती आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज घेऊन असतो। तर लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त नवीन नियमानुसार लाडक्या बहिणींना आता चांगली रक्कम मिळायला सुरुवात होणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे की त्यांना लवकरच अजून 4000 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहे। तर ही आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी मोठी गुड न्यूज मी घेऊन आलेलो आहे।
तर बघा ताईंनो, आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला रोज नवनवीन काही ना काही बारीक सुरीक नवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला. आणि जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये सुपरहिट झालेली आहे. नंबर 1 चालणारी योजना ठरलेली आहे. ठीक आहे, नंबर 1 सुपरहिट ही योजना झालेली आहे. शिंदे साहेबांनी ही योजनेसंदर्भात मोठी गुड न्यूज, मोठी आनंदाची बातमी दिली होती. तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज देत असतो. रोज माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला. जास्तीत जास्त माता बहिणींना रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. कारण सर्वात नवीन आणि लेटेस्ट माहिती आणि तुमच्यासाठी बघा ऑथेंटिक माहिती मी घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपण डायरेक्ट माहिती अगोदर आपण सर्व जास्त करतो तरच माहिती तुम्हाला देत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. लवकरच तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर ताईंनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही इतरांना पोचवा. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.